त्याच्यामध्ये आम्ही सगळेजण या ठिकाणी लक्ष देतो. म्हणजे तुम्हाला तर सगळ्यात जास्त दुःख झालेलं काही तुमचं पण मला समजतंय, परंतु 100% ह्याच्यातली पाळमुळं जे कोणी दोषी असतील त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशा प्रकारची व्यवस्था त्या ठिकाणी करू. अजिबात म्हणजे अजिबात माझा आणि सरकारचा शब्द आहे की कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही, कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. माझ्या वडिलांना तर वापस आणू शकत नाही, पण मी फक्त माझ्या वडिलांना न्याय द्यावा. मी 100% बाळ न्याय देतो, तू काळजी करू नको. तुझं पुढचंही काही करिअर असेल, तुझ्या भावाचं करिअर असेल तर त्याच्या बाबतीत तुम्ही जरा अजून तुम्ही हे करा पूर्णपणे. मी तुला पुढच्या बाबतीत, कारण पुण्यामध्ये विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं, तुझं आता हे झालं की पुढचंही तुझं करिअरच्या बद्दल आम्ही सगळी जबाबदारी घेऊ, तू काळजी करू नको. ठीक आहे, पण आज 13 दिवस झाले ना, तुम्ही आम्हाला न्याय मिळवल्याशिवाय तुम्ही इथून जाऊ नका. त्याच्या संदर्भात न्याय मिळवून देण्याच्या करताच आलेलो आहे, त्यामध्ये मी तुला विश्वास देतो. अजिबात त्याच्यात कुणाला सोडलं जाणार नाही. काल अतिशय व्यवस्थितपणे या सगळ्याचं उत्तर त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि यंत्रणा कामाला लागलेली आहे. आज आमचं अधिवेशन संपले, आता ह्या सगळ्या बाबी लगेचच कशा उघड होतील आणि कुणाला म्हणजे कुणाला सोडणार नाही एवढा मी तुला शब्द देतो. ठीक आहे, तिकडे जातो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.